आजच्या उपासनेला आपण आरंभ करूया. प्रभू तुम्हाला असो. शुभवर्तमान सतमार्गाने दिलेल्या शुभवर्तमानातील 16व्या शुभवर्तमान लिहिले आहे आणि त्याच्या 14व्या वचनापासून शुभवर्तमानास प्रारंभ होतो. ईश्वराला नंतर 11 जेव्हा वयात बसले असता त्यासही तो प्रगट झाला आणि ज्यांनी त्याला उठल्यावर पाहिले होते त्याचवर त्याने विश्वास ठेवला नाही म्हणून त्याने त्यांचा अविश्वास व्यक्त करण्याचे कठीण याविषयी त्यास दोष लावला. त्याने त्यास सांगितले की सर्व जगात जाऊन संपूर्ण सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा. जो विश्वास धरतो आणि बाप्तिस्मा घेतो त्याचे तारण होईल. जो विश्वास धरत नाही तो दंडास योग्य करेल आणि विश्वास धरणाऱ्याबरोबर इच्छिते असत जाते. ते माझ्या नावाने भुते काढतील, नव्या नव्या भाषा बोलतील, सर्प उचलतील वा कोणताही प्राणघातक पदार्थ प्याले तरी तो त्यास बांधणारच नाही. त्यांनी दुष्टाईतावर हात ठेवले म्हणजे ते बरे होते. याप्रमाणे प्रभू येशू त्याचबरोबर बोलल्यानंतर वर स्वर्गात घेतला गेला आणि देवाच्या उजवीकडे बसला. त्यांनी निघून जाऊन प्रभू त्या सहकार्य करीत असतात आणि त्याचबरोबर असणाऱ्या चिन्हांच्या द्वारा वचन दृढ करीत असता सर्वत्र घोषणा केली. आमेन. यावेळेला ख्रिस्ताचे शुभवर्तमान आहे. यावेळेला आपण देवाच्या वचनाकडे लक्ष देऊया आणि थोडक्या वेळेमध्ये प्रभू आपल्याला आज काय शिकवू इच्छित आहे याकडे लक्ष देऊ. आपण प्रार्थना करू. स्वर्गीय प्रभू आम्ही स्तुती करीतो, धन्यवाद देतो. आज प्रभुदेव बाप्पा तू नेमलेला दिवस आहे. या दिवसामध्ये प्रभू तुझ्या वचनावर मन चिंतन करत असताना तो आमचं सहाय्य कर. बोलत असताना मला शब्द दे. माझा तू पूर्णपणे ताबा घे आणि प्रभू तुझ्या लोकांची जी आध्यात्मिक गरज आहे ती पूर्ण करण्यासाठी प्रभू तुझ्या वचनाची घोषणा करीत असताना आपल्या पवित्र आत्म्याचा विषय मला आजचा विषय आहे सुवार्तेचं सामर्थ्य आणि त्याला अनुसरूनच अनेक शास्त्रपाठ आपण पाहिलेले आहेत, वाचलेले आहेत. यशाचा ग्रंथ 6 अध्याय 1 ते 8 वचनामध्ये परमेश्वर यशाला म्हणतो की मी कोणास पाठवू आणि तो म्हणतो की प्रभू हा मी आहे, मला पाठव. सुवार्तेची घोषणा करायला मी कोणाला पाठवू असं परमेश्वरासमोर मोठा यक्ष प्रश्न होता प्रियावर. त्या प्रश्नाचं उत्तर चटकन एका सेवकाने दिला आणि म्हटला मला पाठवे. आणि प्रियावर मोठी समस्या लगेच निघून गेली. रोमकरास पत्रामध्ये पण 1 अध्याय आणि 16 ते 17 आणि 18 या वचनामध्ये आपण वाचलं की देवाचा सेवक प्रेषित पाऊल असं म्हणतो की मला सुवार्तेची लाज वाटत नाही आणि त्याने सुवार्तेचा प्रसार स्वतःचा जीव जाईल प्रयत्न केलेला आहे. सर्व परिस्थितीला तोंड देत असताना देखील त्याने सुवार्ता सांगण्याचे थांबवले नाही. आणि मग मार्काचे शुभवर्तमान आहे आणि 16 अध्याय 14 ते 20 या वचनामध्ये देखील मी तुमच्यासमोर वाचलेला आहे की सुवार्ता सांगा, त्यावर विश्वास ठेवा आणि त्या सुवार्तेवर विश्वास ठेवून जो बाप्तिस्मा घेतो त्याचे या सगळ्या गोष्टी साखळीबद्ध आहेत. आणि त्यामुळे असं नाही की येशूच्या रक्ताने आमच्या पातकाची शुद्धता होते म्हणजे माझं कारण झालं एवढंच नाही, तर त्याला पूरक अशा गोष्टी ज्या आहेत विश्वास ठेवणे, पापाची कबुली करणे, सुवार्तेचा प्रसार करणे आणि तारण होणे या सगळ्या गोष्टी आहेत. तशाच आज आपल्यासमोर मांडण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. आपल्या माहितीसाठी पुन्हा एक वार मी रोमकरास पत्र 1 अध्याय 16 वचन वाचतो कारण तेच आज मुख्य वचन आहे. असं म्हणलेलं आहे, सत्य पाऊल म्हणतो मला सुवार्तेची लाज वाटत नाही. कारण मी का लाजत नाही? मी सुवार्ता सांगायला का घाबरत नाही? कारण तो असं म्हणतो की प्रत्येक विश्वास ठेवणाऱ्याला ती तारण प्रित्यर्थ देवाचे सामर्थ्य आहे. पहिली गोष्ट. परत मग आम्ही वाचतो प्रथम येऊद्यास आणि मग गेलेल्यास.
कारण परंतु पुढे असं म्हणतो, त्याचं कारण सांगतो, तिच्यामध्ये देवाचे न्यायत्व, देवाची धार्मिकता, देवाचे नीतिमत्व हे विश्वासासाठी प्रकट होते. आणि मग पुढे तो असं म्हणतो, नीतिमान विश्वासाने वाचेल असा शास्त्रलेख आहे. संत पाऊल याने रोम येथील ख्रिस्ती मंडळीला विश्वासणाऱ्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि त्यांच्याबद्दल तो देवाजवळ आभार मानतो. पत्राच्या सुरुवातीला आपण वाचतो पहिल्या अध्यायाच्या. त्याने ज्या ज्या ठिकाणी सेवा केलेली आहे त्या ठिकाणच्या मंडळीतील काही लोकांनी प्रभूवर मोठा विश्वास ठेवला आणि त्याद्वारे आलेल्या वचनावरती त्याने विश्वास ठेवून त्याच्याप्रमाणे त्याने आचरण केले आणि ख्रिस्ती जीवन ते जगू लागलेले आहेत. आणि म्हणून ज्या ज्या वेळेला संत पाऊल इकडून तिकडे मिशनरी सुवार्ता फेऱ्या करत होता, ज्या ज्या वेळेला या अनेक प्रांतांमधून आणि मंडळांच्या मधून प्रतिनिधी त्याला भेटत असत आणि मंडळीची अवस्था सांगत असत, प्रगती सांगत असत, अडचणी सांगत असत, त्यावेळेला त्याचा विश्वास पाहून त्या मंडळीचा पाऊलाला खरोखर आनंद वाटत असे आणि त्या मंडळीबद्दल तो देवाचे आभार मानत असे. आपल्या मंडळीची साक्ष काय सांगत आहे बाहेर, याचा मोठा प्रश्न आहे नाही का? आपल्या मंडळीचा अहवाल, आपल्या मंडळीचा रिपोर्ट, आपल्या मंडळीचं साक्ष बाहेर लोकांच्या मध्ये काय आहे? आपलं प्रतिनिधित्व करणारे आपणच आहोत. आपणच आपल्या मंडळीबद्दल बाहेर लोकांना जाऊन काय सांगत आहोत. आणि ते ऐकल्यानंतर लोक मंडळीची प्रशंसा करत आहेत का? आपला विश्वास पाहून ते परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देत आहेत का? की बंधला बाबा तुमच्या मंडळीचे सभासद आहे, आमची मंडळी बरी असं म्हणत आहे. आम्ही आमच्या मंडळीची साक्ष बाहेर काय आहे? बुधवारी आपण ऐकलेलं आहे की फिलिप्पी येथील मंडळी याजकांची, सेवकांची कशी काळजी घेत होती. आणि त्यावेळेस मी फार थोडक्यात बोललो होतो कारण संध्याकाळची वेळ होती. पुढील वर्षामध्ये आम्हाला पाहायला मिळते की त्या मंडळींनी संत पावलाला तो जरी व्यवसाय करत होता तरी त्याला आर्थिक मदत अनेक वेळा केलेली आहे. आणि म्हणून तो त्या फिलिप्पी येथील मंडळीच्या ममताळूपणाबद्दल त्यांचे आभार मानतो परमेश्वरासमोर. प्रत्येक मंडळीची गुणवैशिष्ट्य आहे. 13 मंडळांना पत्र लिहिलेले आहेत. हे अशीच नाही आलेले आहेत पत्र या नवीन करारामध्ये. आणि तसाच एक गुरुधर्म या रोम येथील मंडळीमध्ये आहे आणि त्यांची देवामध्ये जी वाढ होत आहे ती पाहून प्रेषित पाऊलाला असं वाटलं की कधी मी त्यांना जाऊन भेटेन, कधी मी तिथे त्यांना जाऊन भेटेन. त्याला खूप आतुरता लागलेली होती. आणि प्रियानो, असं म्हटलेलं आहे की ही मनीषा त्याने बोलून दाखवली, ही इच्छा त्याने प्रदर्शित केली आणि त्या अनुषंगाने या प्रेषिताची ही प्रार्थना देवाने ऐकले. परंतु त्याला सरळ मार्गाने काय त्या मंडळीला भेटायला पाठवलं नाही. असं म्हटलेलं आहे रोम येथे मंडळीला पावलाला भेटायचं होतं परंतु त्याला तुरुंगात टाकलं. कुठे टाकलं? त्याला तुरुंगात टाकलं. आणि तुरुंगामधून तो त्या मंडळीला पत्र लिहितो. तुरुंगामधून तो त्या मंडळीशी देवाण विचारांची करत आहे. तुरुंगामध्ये असून देखील तो त्या मंडळीची प्रशंसा करत आहे. म्हणून कधी कधी आम्ही प्रार्थना करतो आणि आम्हाला असं वाटतं की आमच्या प्रार्थनेचं उत्तर देव एकदम सरळ देईल, व्यवस्थित देईल. जरुरी नाही. कधी कधी तो आमची परीक्षा घेतो आणि परीक्षेच्या द्वारे आमच्या प्रार्थनांचं उत्तर देतो. कधी कधी तो आमच्या जीवनामध्ये संकट आणतो, आजारपाणी आणतो आणि त्याच्यामधून तो आमच्याशी बोलतो आणि आम्हाला आशीर्वाद देतो, आमच्या प्रार्थनेचं उत्तर देतो. परमेश्वर आमच्या प्रार्थना ऐकतो जरूर, परंतु त्या प्रार्थनांचं उत्तर देण्याचे मार्ग वेगळे वेगळे असतात. हे आपण कधी विसरू नये. ही गोष्ट आपल्याला या ठिकाणी शिकायला मिळते. आणि म्हणून आम्ही अनेकदा प्रार्थना कशी करतो, देवाकडून काय अपेक्षा करतो याकडे आपण अनेक वेळा लक्ष द्यायला पाहिजे. आता या 16 आणि 17 वचनामध्ये प्रेषित पाऊल सांगत आहे की यहुदी आणि हेलेनी यांना ही सुवार्ता सांगणे हे त्याचं काम आहे. आता यहुदी म्हणजे जे देवाचे लोक आहेत, देवाचं प्रिय राष्ट्र, राजकीय
देवाने या संत प्रेषित पावलाला दिलेला आहे. त्याचबरोबर हेलेनी म्हणजे जे यहुदी नाहीत, जे ग्रीक आहेत, बर्बर आहेत, जे विदेशी आहेत, त्यांना देखील सुवार्ता सांगायचं काम परमेश्वराने त्याला दिलेलं आहे. आणि म्हणून आम्ही जे ईश्वर विश्वास ठेवणारे आहेत, आम्हाला सुवार्ता सांगणं फार महत्वाचं. कारण अनेक वेळा आम्ही वंश परंपरागत ईश्वरती कुटुंब ख्रिश्चन असल्या कारणाने विश्वास ठेवलेला आहे. संडे स्कूलला गेलो, युथ ग्रुपला गेलो, बरंच काय काय केला उद्योग. परंतु मनापासून वैयक्तिक रीतीने येशूला ओळखतच नाही, येशूवर विश्वास ठेवलाच नाही. कारण तो फटका, ते शासन, तो प्रसंग देवाला भेटण्याचा आमच्या जीवनामध्ये आलेलाच नसतो. आणि म्हणून प्रियानो, आम्हाला सुवार्ता सांगितली जाणं फार महत्वाचे आहे. आणि म्हणून देवाने यहुदी लोक त्याचे असताना देखील हजारो वर्ष देव त्यांच्याबरोबर चालत होता. त्यांना विश्रातून कशा अद्भुत रीतीने बाहेर काढलं तुम्हाला माहिती, शासन दिले. हे सगळं करत असताना देखील त्यांनी देवाला ओळखलं नाही. आणि म्हणून त्यांना पहिली सुवार्ता सांगायचं काम प्रेषित पावलाला दिलेलं आहे. म्हणून तो म्हणतो प्रथम यहुद्या. प्रेषित पेत्र देखील उभा राहिला आणि त्याने यहुद्यालाच पहिली सुवार्ता सांगितली की ते तुम्हीच, तुमच्यासाठी तो चालणारा आलेला होता, तुमच्यासाठी तो तुमच्याच गावात जन्मला होता, पण तुम्हीच त्याला वधस्तंभावर केला. तो तुम्हाला तारण द्यायला आला होता, तो तुमचा राजा बनण्यासाठी आला होता, पण तुम्ही ओळखलं नाही. आणि म्हणून प्रियानो, पहिली सुवार्ता विश्वास करायला सांगणं फार महत्वाचं आहे. आम्ही कुठे आहोत, आम्ही कशावर विश्वास ठेवलेला आहे. आणि मग पुढे तो असं म्हणतो की हेलेन्यास म्हणजे ज्यांनी ख्रिस्ताबद्दल ऐकलंच नाही, ज्यांना ख्रिस्ताबद्दल माहित नाही, त्यांना देखील ही सुवार्ता सांगण्याचं काम प्रभूने मला दिलेलं आहे. आणि अशी ही सुवार्ता सांगण्यासाठी तो लाजत नाही असं म्हणतो. कारण चार आहे, चार कारण त्याने या वचनात दिले. पहिलं कारण असं आहे, तारण होण्याकरता सुवार्ता ही देवाचं सामर्थ्य आहे. म्हणजे देवाची सुवार्ता आम्ही सांगितल्यानंतर त्या सुवार्तेचे शब्द एखाद्याच्या अंतःकरणामध्ये जाऊन त्याला पश्चातापी मनोवृत्ती निर्माण करून प्रभूकडे येण्यासाठीचं काम देवाचं सामर्थ्य करतं, कोणी मनुष्य करत नाही. आणि म्हणून त्या वधस्तंभाच्या पायथ्याशी प्रभू श्री ख्रिस्ताला खिळल्यानंतर अनेक लोक हजर होते, प्रियानो, अनेक स्त्रिया हजर होत्या, अनेक रोमन सैनिक हजर होते, शास्त्री परुषी सदुकी सगळे होते त्या ठिकाणी. पण सगळ्यांनीच ते येशूला ओळखलं नाही. फक्त एकाच माणसाने ओळखला, तो म्हणाला खरोखर हा देवाचा पुत्र होता. एकाच ओळखलं प्रभू येशू ख्रिस्त खरोखर देवाचा पुत्र होता. आणि म्हणून संत पौल म्हणतो की त्याला सुवार्तेची लाज वाटत नाही, कारण आमचं तारण होण्यासाठी, लोकांचं तारण होण्यासाठी सुवार्ता ही देवाचं सामर्थ्य आहे. की देवाचं सामर्थ्य की त्या काळामध्ये रोमन साम्राज्य म्हणजे जबरदस्त असे, अख्ख्या विश्वावरती, युरोपवरती त्यांचं साम्राज्य होतं, सामर्थ्य होतं. आणि त्यामुळे ते शक्तिशाली राष्ट्र असल्या कारणाने हे जेव्हा संत पौल असं म्हणतो की मला सुवार्तेची लाज वाटत नाही, कारण त्याच्यात तारण होण्यासाठी देवाचं सामर्थ्य आहे, याचा अर्थ त्या सुवार्तेमध्ये ताकद आहे, त्या सुवार्तेमध्ये शक्ती आहे, त्या सुवार्तेमध्ये सामर्थ्य आहे. आणि कोणाचंही तारण होण्याकरता सुवार्ता ही महान आहे. आणि हे सांगितलं तेव्हा प्रियानो, त्या काळामध्ये प्रचलित असलेल्या रोमन सत्तेला प्रियानो हलवून सोडणारी हे वचन झाले. ज्यांनी हे वचन ऐकलं त्यांच्या डोक्यामध्ये संत पौलाविषयी क्रोध आला. कारण पॅरलल गव्हर्नमेंट, पॅरलल किंवा समान अशी एक ताकद या जगात अस्तित्वात आहे असं संत पौल सांगू लागलेलं आहे. आणि म्हणून रोम मधून त्या काळामध्ये प्रियानो व्यापारी केंद्र होतं. रोम मधून सगळ्या युरोपभर हायवे, राजमार्ग जात होते, लोकांच्या व्यापाराची देवाणघेवाण होत असे. आणि त्या रोम मध्ये अनेक लोक येत असत, जात असत. हे रोमन जे शहर होतं हे बांधकामामध्ये प्रसिद्ध होतं.
होतं, कायदे तज्ञांच्या बद्दल प्रसिद्ध होतं. यांचे सैन्य किंवा सैन्य बळ जे होतं ते अतिशय वाखाणण्यासारखं होतं. साऱ्या युरोपवर रोमन लोकांचं सत्ता होती आणि हे सामर्थ्य एका मनुष्याच्या मध्ये बंदिस्त होता आणि तो म्हणजे कैसर. कोणाच्या काय होतं? कैसर. तो बोले आणि दल हले. तो जे काही बोलत असे त्या प्रकारे सर्व रोमन साम्राज्यामध्ये लोक वागत असत आणि सगळ्या गोष्टी करत असत. आणि म्हणून कैसर हा त्यांच्यासाठी राजा होता. कैसर हा त्यांच्यासाठी नेक्स्ट गॉड म्हणजे देव झालेला होता आणि म्हणून त्याचा शब्द खाली पाडला जात नसे. परंतु जेव्हा संत पाऊल असं म्हणाला आमचं तारण होण्यासाठी सुवार्ता ही सामर्थ्यशाली आहे, तेव्हा रोमन सत्तेला धक्का बसला. रोमन साम्राज्याला हादरवून सोडणार असं हे वचन ठरलं आणि म्हणूनच प्रेषित पाऊल आपल्या पत्रातून लिहितो, येशू प्रभू आहे ही ख्रिस्ती साक्ष आहे. येशू हा प्रभू आहे. आणि जेव्हा या संत प्रेषिताने पाऊलाने लिहिलं येशू हा प्रभू आहे, त्याच वेळेला कैसराचं महत्व कमी झालं आणि मग ते लोक म्हणू लागले आम्हाला कैसराशिवाय दुसरा कोणी राजा नाही, कैसराशिवाय आम्हाला दुसरा कोणी प्रभू नाही, आमचा मालक आमचा स्वामी आमचं सर्वस्व कैसरच आहे. आणि म्हणून जेव्हा संत पाऊल असं म्हणाला येशू हा प्रभू आहे, त्याचा अर्थ असा की या मरण्याच्या द्वारे त्याच्या जीवाला धोका निर्माण झाला. त्याला मारण्यासाठी लोक टाकले कारण येशू प्रभू आहे असे तो म्हणाला. याचा अर्थ कैसर हा प्रभू नाही, कैसर हा देव नाही. तुम्ही बाहेर सांगा हे वाक्य. लगेच लोक काय शिकतात, लगेच लोक मारायला का धावतात, लगेच हल्ला का करतात? कारण आम्ही जेव्हा आमच्या प्रभूची सुवार्ता सांगतो तेव्हा त्याचं सामर्थ्य सर्वश्रेष्ठ आहे हे लोकांच्या पर्यंत पोहोचतं. आणि म्हणूनच संत पाऊल म्हणाला की सुवार्तेमध्ये सामर्थ्य आहे, सुवार्तेमध्ये ताकद आहे. आणि असे म्हणण्याने प्रेषित पाऊलाने त्या काळामध्ये अस्तित्वात असलेल्या रोमन साम्राज्याला सुरुंग लावला होता. त्यामुळे या रोमकास पत्राचा प्रारंभ हा प्रियानो वाचूनच त्यावेळेचे सारे लोक हादरलेले होते. त्याच्याने सुवार्तेपुढे ज्ञानी, आर्थिक, सामाजिक, औद्योगिक, सैन्य दलाचे सर्व सामर्थ्य प्रियानो हे कुचकामी करलं. शस्त्राने आम्ही तारण करू शकत नाही, ज्ञानाने आम्ही तारण करू शकत नाही, आमच्या शक्तीने ताकदीने सामर्थ्याने आम्ही कोणाचं तारण करू शकत नाही. फक्त सुवार्ते. हालेलुया. फक्त सुवार्तेने आम्ही तारण करू शकतो आणि तारण मिळवू शकतो. आणि म्हणून प्रियानो अनेक ज्ञानी पुरुषांनी आणि स्त्रियांनी हे शास्त्र वाचलं पण त्याचं तारण झालं नाही. अनेकांनी ही सुवार्ता ऐकली पण त्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला नाही, त्यामुळे त्याचं तारण झालं नाही. त्यांनी प्रशंसा केली, फार सुंदर आहे, पवित्र आहे, पण प्रियानो त्यात लिहिलेलं मात्र त्यांनी कवटाळलं नाही, त्याला स्वीकारलं नाही. आणि म्हणून तारणा विना ते हे जग सोडून गेलेले आहे. पैसा, मान, मराठा हे सगळं मनुष्याचं जीवन होत नाही. फक्त जे जीवन होतं ते सुवार्तेने. सुवार्तेमध्ये जीवन आहे, वचनामध्ये जीवन आहे. आणि म्हणून जो कोणी हे वचन वाचतो तो सर्व काळ तरेल आणि टिकेल असं लिहिलेलं आहे. या जन्मी आणि पुढे देखील असं हे सामर्थ्यशाली वचन आहे. आणि म्हणून याकडे कदापि दुर्लक्ष आपण करू नये. हे देवाचं वचन आम्हाला शिकवत आहे. ही जी सुवार्ता आहे मित्रांनो, जी मनुष्याच्या जीवनातील अंधार काढून त्याला प्रकाशामध्ये आणते, जी मनुष्याच्या जीवनामध्ये जे पाप आहे ज्याच्यामुळे तो नरकाच्या मार्गावरून चालत आहे त्याला परत तिथून फिरवून स्वर्गाच्या राज्याच्या मार्गावर चालवण्यासाठी फक्त एकच शस्त्र आहे, एकच अस्त्र आहे, एकच पुस्तक आहे आणि ते म्हणजे देवाचं वचन, सुवार्ता. त्याच्यामध्ये आणि म्हणून संत पाऊल असं म्हणतो, मला सुवार्तेची लाज नाही, कारण ती सांगणाऱ्याला आणि ऐकणाऱ्याला तारण होण्यासाठी देवाचं सामर्थ्य आहे.
तारण करण्यासारखं सामर्थ्य देवाच्या वचनामध्ये आहे. आणि ही प्रियानो दुर्मिळ गोष्ट नाही, ही आमच्या हातामध्ये आहे. आणि म्हणून आम्ही जे विश्वासामध्ये दुर्बळ आहोत त्या आम्ही या सुवार्तेचा आधार घेतला पाहिजे. सुवार्तेवर आम्ही विश्वास ठेवला पाहिजे. सुवार्तेला आम्ही कवटाळलं पाहिजे. कारण सुवार्ता ही आम्हाला उत्तेजित करणारी नाही, तर ती सामर्थ्य देणारी सुवार्ता आहे. हे आम्ही विसरता कामा नये. आणि म्हणून साऱ्या विश्वामध्ये सर्व शक्तिशाली शक्ती जर कशात आहे तर सुवार्तेमध्ये आहे. यू कॅन विन पीपल ओनली बाय द वर्ड ऑफ गॉड. आम्ही माणसं जिंकण्यासाठी प्रभूने आम्हाला बोलावलेलं आहे. माणसे करण्यासाठी बोलावलेलं आहे. कशी धरणार? देवाच्या वचनात, देवाच्या वचनात. आणि म्हणून मी संत पाऊल पहिली गोष्ट सांगतो, कारण सांगतो, आणि ते म्हणजे देवाच्या वचनात सुवार्तेमध्ये सामर्थ्य आहे की जेणेकरून आमचं तारण होऊ शकतं. आम्ही आज स्वतःला हा प्रश्न विचारूया, माझं तारण झालं आहे का? माझ्या पापांची क्षमा मी मिळवली आहे का? मी त्या सुवार्तेवर विश्वास ठेवला आहे का? दुसरी गोष्ट आहे, दुसरं कारण आहे, संत पावलाने असं म्हटलेलं आहे, मला सुवार्तेची लाज वाटत नाही, कारण ही सुवार्ता यहुद्यांसाठी आणि हेलेनांसाठी आहे. निवडलेल्यांसाठी आहे, जे निवडलेले त्यांच्यासाठी आहे. धार्मिकांसाठी आहे आणि अधार्मिकांसाठी आहे. म्हणजेच काय, सगळ्या विश्वासाची आहे, सगळ्या जगासाठी ही सुवार्ता आहे. पहिलं कारण ते म्हणजे तारण होण्यासाठी, आणि दुसरं कारण सर्व जगाच्या तारणासाठी, सर्वांसाठी ही सुवार्ता देवाचं सामर्थ्य आहे. म्हणून आम्ही आमचीच भक्तिदारी नाहीये फक्त ख्रिश्चन लोकांनी शास्त्र वाचायचं किंवा हे ख्रिश्चन लोकांसाठीच आहे, अजिबात नाही. हे सर्वांसाठी आहे. जगामध्ये जेवढे लोक आहेत त्या प्रत्येक व्यक्तीसाठी हे सुवार्ता, हे वचन आहे. जशी यहुद्यांसाठी तसेच यहुदी इतर लोकांसाठी देखील सुवार्ता आहे. पण त्यातल्या त्यात यहुद्यांना प्रथम मान आहे, प्रथम स्थान आहे, कारण त्यांना सुवार्ता घेऊन त्यांच्याकडे पाठवलेला मसीहा हा समजला नाही, त्याला ओळखलं नाही. आणि म्हणून मग हे काम आता त्याचा समजून सांगण्याचं मोठं काम पावलाला दिलेलं आहे, पेत्राला दिलेलं आहे, योहानाला दिलेलं आहे, प्रशिक्षकांना दिलेलं आहे, आणि त्यानंतर आम्हाला दिलेलं आहे. आमच्या नंतर आमच्या येणाऱ्या पिढ्यांना प्रभूने हे काम दिलेलं आहे, आम्हाला ते करायचं आहे. आणि म्हणून ही सुवार्ता जी आहे, ख्रिस्ताच्या कृत्यामध्ये आम्हाला आढळतं की ही सुवार्ता पहिली यरूशलेमातून, मग शमरोनातून, आणि मग प्रियानो पृथ्वीच्या दिगंतापर्यंत पोहोचलेली आहे. स्टेप बाय स्टेप गेलेली आहे. यरूशलेम, शमरोन, यहुदिया प्रांत, आणि मग बाहेर सर्व पृथ्वीवर ही सुवार्ता सांगण्यात आली. जरी फक्त यहुद्या करतात असते, जरी फक्त इस्रायलसाठी असते, तर प्रियानो हे शास्त्र आमच्यापर्यंत आलंच नसतं. ज्याचा अर्थ असा आहे की हे शास्त्र आमच्यापर्यंत आलेलं आहे, त्याचा अर्थच असा आहे की आमच्यासाठी ही सुवार्ता परमेश्वराने स्वर्गातून पाठवलेली आहे. हेलेनी आणि यहुदी, विदेशी आणि जे देवाचे स्वतःचे लोक आहेत, त्या सर्वांनी पाप केलं आहे आणि सर्व देवाच्या गौरवाला अंतरले आहे. आणि म्हणून सुवार्ता हा एकच असा मार्ग आहे की ज्यामधून आम्हाला तारण मिळू शकते. मग आम्ही छान लहान मुलं असो किंवा आम्ही वृद्ध असो, वयाची अट नाही, जातीची अट नाही, धर्माची अट नाही, रंगाची अट नाही, संस्कृतीची अट नाही, शिक्षणाची अट नाही, का आम्ही कसेही असो, सर्वांसाठी ही सुवार्ता प्रभूने दिलेली आहे. कारण सर्वांनी पाप केलं, सर्वांना पापाची क्षमा हवी आहे आणि सर्वांना तारण हवे आहे, आणि ते आम्हाला या वचनातून मिळू शकते. आणि म्हणून संत पाऊल असं म्हणतो की हे तारणाची सुवार्ता फक्त माझ्यासाठीच नाही, फक्त यहुद्यांसाठीच नाही, तर सर्व जगासाठी. आणि म्हणून योहान असं म्हणतो 3:16 मध्ये, देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला ऐकून सर्व जगाचं तारण व्हावं, जगाने सुवार्ता ऐकावी, याकरता त्याने आम्हाला सुवार्ता पोहोचवली. आणि म्हणून प्रभू श्री ख्रिस्ताचं स्वर्गात होत असताना तो असा म्हणाला, जा संपूर्ण सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा. सृष्टीला घोषणा करा. कोणी करायची? काय लोक म्हणतात, पास्टर ते तुमचं काम आहे, ते तुम्ही करा, आम्ही बाकी हे बघतो झाडाला पाणी घालायचं, रंगीत करायचं. हे प्रभूने आम्हाला याच्यासाठी बोलावलं.
आणि हे काम कुणी करायचं? ते विरोधवादी करायचं, मिस्टरने करायचं, पालकांनी करायचं. आम्ही नुसते बसता लागलं, हा किती छान बोलले पालक, बरं वाटतं. पुढच्या वेळेला आल्यात काय काय ऐकलं गेल्यावर माहिती पाळसाहेब तुम्ही सांगा. आमची अवस्था आहे त्यावर. आणि म्हणून संत पाऊल असं म्हणतो की आम्ही कुठलेही लोक असो, कसलेही लोक असो, सर्वांना तारणाची फार आवश्यकता आहे. आम्ही विश्वासाने तारणाची सुवार्तेचा स्वीकार केला आहे का, हा प्रश्न आम्ही स्वतःला विचारायचा. लक्षात ठेवा, तुम्हाला कोणी पाहत नाही, तुमचं अंतःकरण तुम्हालाच आणि देवालाच माहिती. रशियाच्या अध्यक्ष पुतीन यांच्या मनात काय आहे कोणालाच माहित नाही. सगळे त्यांच्या भोवती गोल 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 फिरतायत, बैठकावर बैठका, मिटिंगावर मिटिंगावर, काय 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 उद्योग चाललाय पण त्यालाच माहिती काय करायचं. आम्हालाच माहिती की आम्ही कोण आहोत, कसे आहोत, तारणावर विश्वास ठेवला आहे की नाही. आम्ही या ठिकाणी जगामध्ये राहत असताना लोकांना फसवू शकतो, पण देवाला आम्ही फसवू शकणार नाही. या जगानंतर या जन्मानंतर जेव्हा आम्ही प्रभूसमोर उभे राहणार तेव्हा हेच प्रश्न, या प्रश्नांची सर्वत्ती आमच्यावरती जेव्हा एकामागे एक केली जाईल, त्यावेळेला प्रियानो पळता होईल, थोडी होणार, कुठं पळून पण जाऊ शकणार नाही. आणि म्हणून प्रियानो हेच एक जीवन आहे ज्या जीवनामध्ये परमेश्वराने आम्हाला एक संधी दिली आहे, त्याचा आपण उपयोग करून घेऊया, स्वतःचं परीक्षण करूया. तिसरं कारण संत पाऊल असं म्हणतो, मला सुवार्तेची लाज वाटत नाही, कारण सुवार्ता देवाचं नीतिमत्व प्रकट करते, देवाचं न्यायत्व प्रकट करते. कारण आणि ते देवाचं न्यायत्व काय आहे, जितक्याने त्याचा विश्वास ठेवला तितक्याच त्याने देवाची मुले होण्याचा अधिकार दिला. जे कोणी येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतात ते अंधारात चालणार नाही तर प्रकाशात चालतील. न्याय आहे, नीतिमत्व आहे, देव फसवणार नाही. सगळं लिहून ठेवलेलं आहे. आमचं या जन्मानंतर पुढे काय होणार, आम्ही कुठे जाणार, स्वर्गाचे नरक, देव कसा न्याय करणार आहे, सारं प्रभू आम्हाला पालकांच्या द्वारे, सदस्यांच्या द्वारे, वचनाच्या द्वारे सांगत असतो. आपण त्याकडे दुर्लक्ष करू नये, कारण संधी एकदाच येते, सारखी सारखी येत नाही. अचानक प्रियानो श्वास बंद झाला तर प्रियाला पश्चातापाची संधी मिळणार नाही. आणि म्हणून संत पाऊल असं म्हणतो की मला सुवार्तेची लाज वाटत नाही, कारण पहिली गोष्ट ती माझं तारण करायला त्याच्यात सामर्थ्य आहे. दुसरी गोष्ट ही सुवार्ता फक्त माझ्या स्वाधीनात सर्व विश्वासासाठी आहे. आणि तिसरी गोष्ट तिच्यामध्ये मला माझ्या देवाचं न्यायत्व दिसतं. मी जर याच्यावर विश्वास ठेवला तरी अंधारात चालणार नाही. मी जर या सुवार्तेवर विश्वास ठेवला तर माझा नाश होणार नाही. मी जर या सुवार्तेवर विश्वास ठेवला तर मी स्वर्गात जाणार, गॅरंटेड आहे, 100% खात्री. कारण देव बसवत नाही, तो न्यायी आहे. ही इज अ जस्ट गॉड, अनजस्ट नाही आहे तो कोणावरही अन्याय करत नाही. आम्हालाच वाटतं तो आम्हाला अन्याय करतो, परंतु प्रियानो न्यायत्व आणि नीतिमत्व हा देवाचा गुणधर्म आहे. ते त्याच्या स्वभावामध्ये कसा आहे प्रियानो, आणि म्हणून तो न्यायी आहे, तो नीतिमान आहे. त्याचे आमच्या बरोबरचे जे नाते संबंध आहे हे फार चांगलं आहे प्रियानो. आम्ही चुकलो, वागलो तरी देखील तो आमच्यावर प्रेम करतो. म्हणून आदामाने आम्ही फळ खाल्ला, आज्ञाभंग केला, त्याला माहित होतं, तरी देव त्या रात्री संध्याकाळी मागे आला, त्याला हार मारले, आदामा तू आहेस कुठे? हवेला नाही मारले, क्षमा त्याने आदामाला हाक मारले. का मारले आदामाला हवेला? कारण हवा वेगळा, बघू कधीतरी त्यांच्याकडे. परंतु आताच्या क्षणाकरता देवाने आदामाला हाक मारले, कारण त्याला पहिला निर्माण केला होता, तू कुठे आहेस? आणि मग त्याने सत्य परिस्थिती सांगितली. देव आमच्यावर अशाही अवस्थेमध्ये प्रेम करतो, प्रीती करतो, हे त्याचं न्यायत्व आहे. त्याच्या न्यायाचा हा एक चांगला अनुभव आहे, चांगला गुणधर्म आहे त्या. आणि म्हणून ही गोष्ट आम्हाला फक्त सुवार्तेमधूनच कळते, देवाच्या वचनातूनच कळते. आणि म्हणून जेव्हा आम्ही अनितिमान असतो, जेव्हा आम्ही अधार्मिक कृत्य करतो, जेव्हा आम्ही प्रियानो प्रभूला न आवडणाऱ्या गोष्टी करतो, तेव्हा तो त्याच्या धार्मिकतेनुसार आमचा न्याय करतो, आमचा नाश होऊ देत नाही, पश्चातापाची संधी देतो. म्हणून राखीच्या उद्धारे आपण ऐकलं की आमचा नाश होऊ नये यासाठी प्रभू आम्हाला संधी देतो. हा त्याचा चांगला गुणधर्म आहे, हा त्याच्या न्यायत्वाचा एक अंग आहे प्रियानो.
आणि म्हणून आमचं नातं देवाशी कसं आहे हे आपण वाचलं पाहिजे. आणि देवाच्या वचनामध्ये आम्ही वाचतो, रोमकरांपत्र 10 आणि 9 वचनामध्ये असं लिहिलेलं आहे, जर तू आपल्या मुखाने येशू प्रभू आहे असे स्वीकारशील आणि देवाने त्याला मेलेल्यातून उठवले असा आपल्या अंतःकरणात विश्वास धरशील तर तुला तारण प्राप्ती होईल. येशू हा प्रभू आहे हे विश्वास ठेवायचा. जीसस इज लॉर्ड हा विश्वास ठेवायचा. आणि असं म्हटलेलं आहे की देवाने त्याला मेलेल्यातून उठवले असा मी जर माझ्या अंतःकरणात विश्वास ठेवतो. कसं करणार? कसं कळतं आम्हाला देवाने येशूला मेलेल्यातून उठवलं? वचनाच्या द्वारे. आणि हे वचन आम्हाला विश्वासामध्ये खंबीर करतं आणि जे आम्हाला तारणापर्यंत पोहोचतं. आमचं देवाशी नातं कसं आहे? ते चांगलं आहे का वाईट आहे? नैसर्गिक दृष्ट्या आम्ही आज आदामामध्ये आहोत. नैसर्गिक दृष्ट्या आम्ही आज पापी स्वभावामध्ये जीवन जगत आहोत. हजार वेळा क्षमा मागतो आणि परत त्याच चुका करतो. अनेकदा परमेश्वराजवळ पश्चाताप अंतःकरणामध्ये जातो, परत तेच पाप करतो. आणि म्हणून आम्ही आमचं नातं देवाशी कसं आहे हे तपासावं रोज आणि रोज, रोज आणि रोज. फक्त या उपवास समयात नाही, फक्त या लेप समयात नाही, तर रोज. आणि मग आमचे हे बिघडलेले जे नातं आहे हे पुन्हा आम्ही सुधारू शकतो. कसं? शास्त्रामध्ये आम्ही पाहतो प्रियानो, देव नीतिमान आहे आणि तो त्याचं नीतिमत्व आम्हाला देतो. आणि जेव्हा आम्ही येशूवर विश्वास ठेवतो त्या सुवार्तेच्या द्वारे तो आम्हाला त्याचं नीतिमत्वाचं पांघरून घालतो. आणि म्हणून करिंथ्याचं 2 पत्र 5 अध्याय 21 वचनामध्ये आम्ही वाचतो, ज्याला पाप ठाऊक नव्हते त्याला त्याने तुमच्या आणि आमच्या करिता पाप असे केले, यासाठी की आपण त्याच्या ठाई देवाचे नीतिमत्व व्हावे. तुम्ही आणि मी देवाचे नीतिमत्व आहात. मग आम्ही कसे बघतो, काय विचार करतो, कसे वागतो, ते देवाचं नीतिमत्व आहे ना. काय वाटत असेल त्याला, हे माझं नीतिमत्व खाली काय करायला लागलं या भूतलावरती? आमचे स्वभाव, आमचे गुणधर्म, आमचं वागणं बोलणं, एकमेकाबद्दलचे क्लिष्ट विचार, घाणेरडे विचार, आमच्या सवयी, या सगळ्या पाहिल्यानंतर त्याला किती किळस येत असेल आमच्या जीवनाची. म्हणून त्याने लिहून दिलं, तुमची धार्मिकता तर फाटक्या चिंधीसारखी आहे. कशी आहे? फाटक्या चिंधीसारखी. हे आमचे धार्मिकता. आणि म्हणून आम्ही आमचं रिलेशन, आम्ही आमचं देवाशी असलेलं नातं कसं आहे हे तपासण्यासाठी सुवार्तेकडे वळणं फार गरजेचं आहे. सुवार्ता जेव्हा सांगितली जाते तेव्हा तिच्यामध्ये सामर्थ्य आहे. आम्ही जरी पाप करत असलो, आम्ही जरी अनितिमान असलो, आम्ही जरी अनितेने सत्य दाबून टाकत असलो, 18 वर्षामध्ये लिहिलेलं आहे रोमकरांपत्र 1 अध्याय. आणि त्यामध्ये असं लिहिलेलं आहे की आम्ही जरी हे करत असलो तरी देव ख्रिस्त येशूमध्ये आम्हाला आभार देतो. त्याचं निर्दोष आणि निष्कलंक असं नीतिमत्व तो आमच्यावरती घालतो. आणि म्हणून स्तोत्र करता असं म्हणतो, ज्याच्या पापावर पांघरून घातले आहे तो बोला ना, नाही आपण तो धन्य. काय म्हटलेलं आहे? तो धन्य. ज्याच्या अपराधाची क्षमा होते तो धन्य. ज्याच्या पापावर पांघरून घातले म्हणजे काय? ज्याच्या पापावरती देवाने स्वतःचं नीतिमत्वाचं पांघरून घातलेलं आहे तो धन्य आहे. कारण परमेश्वर असं म्हणतो की तुमची पापे लाखेसारखी लाल असले तरी ती बर्फासारखी शुभ्र करायला मी समर्थ. आणि आम्हीच मात्र या पापामध्ये गुरफटून घेत चाललेलो असतो. देवाच्या वचनापेक्षा प्रियानो आम्हाला पाप खूप आवडत आहे आणि आमच्या पातकाची क्षमा होण्यासाठी आम्ही प्रभूकडे येत नाही. आणि रोमकरांपत्र 8 अध्याय पुन्हा पुन्हा वाचत त्यामध्ये स्पष्ट दिलेलं आहे, जो दैहाचं चिंतन करतो तो पाप आहे. जो आत्म्याचं चिंतन करतो त्याच्या काही जीवन आहे, त्याच्या काही जीवन. ही सुवार्ता आहे. आणि म्हणून परमेश्वराचं वचन, परमेश्वराची सुवार्ता आमच्याकडे जेव्हा येते त्यावेळेला आम्हाला चांगला आणि वाईट यामध्ये फरक समजतो. त्या येशूचं त्या वनस्तंभावरती आमच्या ऐवजी जाणे, मरणे, रक्त सांडणे आणि पापाचा मोबदला देणं आणि आमचं
आमचा कठोर न्यायापासून बचाव करणं हे आम्हाला सुवार्तेमधून स्पष्ट होतं. आणि ज्यांनी सुवार्ता ऐकली ते सर्व पश्चाताप व्यक्त करणारे प्रभूकडे आले, त्यांचं जीवन बदललेलं आहे. आणि ही सुवार्ता मधुर सुवार्ता, जे कोणी हे घेऊन येतं त्याचे पाय किती मनोहर आहेत, त्याचे चरण किती मनोहर आहेत, असं सेवाच्या वचनामध्ये आम्ही वाचतो की एवढं सामर्थ्य त्याच्यावर. आणि ही सुवार्ता, ही मधुर सुवार्ता त्याच्या कृपेने आमच्या समस्या दूर करते, आम्हाला ते देवाकडे आणते. कशी आणते? रोमकारास पत्र 17 वर्षामध्ये असं लिहिलेलं आहे, तिच्यामध्ये म्हणजे सुवार्तेमध्ये देवाचं न्यायत्व विश्वासासाठी प्रगट होते. ती सुवार्ता आम्ही ऐकल्यानंतर त्याच्यावर आम्ही विश्वास ठेवला पाहिजे. विश्वास म्हणजे काय? स्वतःचा त्याग करून जे आहे, जे ऐकलेलं आहे, जे वाचलेलं आहे ते स्वीकारणे. इट इज फॉर मी, ते माझ्यासाठी आहे, माझ्या तारणासाठी आहे, माझ्या वाईटावरती विजय मिळवण्याचं सामर्थ्य याच्यामध्ये. आणि म्हणून प्रियानो, आम्ही सुवार्तेकडे दुर्लक्ष करू नये, कारण आमच्या पापाकरता येशूने खंडणी करून दिली, मोबदला दिलेला आहे. आमचं पाप त्याने स्वतःवरती घेतलेलं आहे. आमच्या जागी तो वधस्तंभावर मरण पावला आणि तो मरणातून पुन्हा उठला आणि तो स्वर्गात गेलेला आहे, देवाच्या उजवीकडे बसलेला आहे. तेथून तो जिवंतांचा आणि मेलेल्यांचा न्याय करायला येणार आहे. त्याच्यावर आम्ही विश्वास ठेवला पाहिजे आणि तरच आमचे तारण होईल. चौथी गोष्ट आहे आणि ती म्हणजे प्रभूचा दास प्रेषित असं म्हणतो, मला सुवार्तेची लाज वाटत नाही, कारण नीतिमान विश्वासाने वाचणार आहे. मी माझं सांगायचं काम करणार आहे, घोषणा करायचं काम मी करणार आहे, परंतु जो कोणी हे ऐकेल आणि त्याचा विश्वास ठेवेल तो वाचेल, त्याचं तारण होईल आणि तो नीतिमान ठरेल. बघू 2 अध्याय आणि 4 वचनामध्ये आम्ही वाचतो, नीतिमान विश्वासाने वाचेल. धार्मिक माणसं त्यांच्या विश्वासाने वाचतील, कर्मांनी नाही. आणि म्हणून प्रियानो, तारणाचा मार्ग एकच आहे आणि तो म्हणजे सुवार्तेवरती विश्वास ठेवणे. सुवार्तेमध्ये सामर्थ्य. मला आनंद वाटतो की 40 ते 13 कुटुंब इतर विश्वासातून प्रभूवरती विश्वास ठेवून प्रभूकडे येत आहे, त्याचे बाप्तिस्मे होत आहे आणि प्रभूमध्ये ते वाढत आहे. आणि हा उपदेश, हा संदेश आज आपण मिशनरी विनोद यांच्याकडून ऐकलेला आहे. आणि तो ऐकल्यानंतर आम्ही स्वतःचं परीक्षण करा, प्रभू मी कुठं आहे, मी काय करत आहे, मी कशासाठी जगत आहे, कोणासाठी जगत आहे. मी ऐहिक जीवनामध्ये ठीक आहे, तुम्हाला सगळं दिलं आहे, संसार आहे, सर्व आहे, पण याच्या व्यतिरिक्त मला आणखीन पण एक मोठी जबाबदारी तू दिलेली आहे की जी मला या जीवनानंतर पुढील जीवनासाठी अतिशय लाभाची आहे आणि त्याच्यासाठी मी काय करत आहे. आणि जर प्रभूने तुमचे मार्ग मोकळे केले आणि तुम्हाला होकारात्मक उत्तर आलं, सकारात्मक उत्तर आलं, प्रभूची स्तुती असो, पण अजूनही आम्ही जर कुठे उणे असतो तर प्रभूकडे येण्याचा हाच समय आहे. आपण आपला अंतःकरण प्रभू समोर उघडं करूया, त्या सुवार्तेवर विश्वास ठेवूया आणि आपलं स्वतःचं तारण साधून घेऊया, म्हणजे आम्ही प्रभूच्या दृष्टिकोनातून नीतिमान करू. तो त्याचं नीतिमत्व आम्हावरती घालेल आणि आम्हाला तो शुद्ध करेल. प्रभू तुम्हाला सहाय्य करू. आपण प्रार्थना करूया. पवित्र पवित्र सैन्याचे यहोवा प्रभू देव बापा, आम्ही तुझी स्तुती करीतो, धन्यवाद देतो. सुवार्तेचं सामर्थ्य किती महान आहे हे तू आज आमच्या समोर दाखवलंस. जितक्यांनी प्रभू देव बापा सुवार्ता ऐकली तितक्यांनी त्यावर विश्वास ठेवला आणि त्याचं तारण झालं, ते स्वर्गात निघून गेले. प्रभू आम्ही जे उरलेले आहे ते आम्हासाठी प्रार्थना करतो. आम्ही वचनाचे ऐकणारेच असू नये तर ते प्रमाणे आचरण करणारे असावे असं तुझ्या सुवार्तेवर जी सुवार्ता आम्हाला सांगते की मी पापी आहे, माझा शेवट नरक आहे, पण केवळ येशू आला आणि त्याने माझी शिक्षा स्वतःवर घेतली, माझ्या ठिकाणी तो मरण पावला आणि मला पातकाची क्षमा मिळून पुन्हा नवीन जीवन मिळावे म्हणून मेलेला तो पुन्हा उठला आणि मी त्याच्या सोबत सर्व काळ राम म्हणून मला घेऊन जाण्यासाठी तो वैभवाने येणार. ही सुवार्ता प्रभू जी आम्ही ऐकत आहोत त्यावर आम्ही विश्वास ठेवावा, तिला स्वीकारावं आणि प्रभू सामर्थ्याने ख्रिस्ती जीवन जगावे असे तू कर.
तारणार्थ महान प्रवेश ख्रिस्त याच्याद्वारे. आमेन. यावेळेला आपलं सुवर्ण देवाने गीत गाव आणि आपली आजची भक्ती आपण समाप्त करू. प्रेम करण्यास व त्याची सेवा करण्यास शांतीने जा. ख्रिस्ताच्या नावाने. आमेन.